नाना पटोले कुठे गेले? बाहेर गेले का? गेले कुठं? बोले ते मला त्यांनी फोन केलेला, अटल सेतूला जातोय. बोले जा बघा, जरा गाडी चालून बघा, बसून बघा आणि त्याला मला फीडबॅक द्या. मला बोलले भेगाव पडलेले आहेत. मला कुठं पडलेले आहेत? अरे बोले अटल सेतूवर. मी लगेच मुखर्जींना फोन केला. मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतूवर नाही, अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत, ते आपण ताबडतोब खाली हो अप्रोच रोडला, तर ते आपण हे बघा हे अटल सेतू एकतरी भेग आहे का याच्यात? हे बघा पाण्यासारखा रस्ता एकदम. हे बघा हा पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय. अध्यक्ष महोदय 1970च्या निवडणुकीमध्ये गरिबी हटाव असं काँग्रेस म्हणाली होती. गरिबी हटली का? गरीब हटला. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं की नाही? 25 कोटी बीपीएलच्या बाहेर आले. खटाखट जाऊ दे, आता पटापट घ्या. आणि म्हणून त्यामुळे अरे सुन ना, ए बाबा गोरंट्याल, ए कैलाश गोरंट्याल सुन ना. कोणीतरी म्हणाला, मी नाव घेत नाही, इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. जाने दो, नाम नहीं लेता मैं. विजयराव तुम्हाला मी सांगतो, विरोधी पक्ष नेते नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग मी का रेकॉर्ड काढू शकणार नाही. नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग रेकॉर्ड ठेवायला लागेल. जयंतराव बाबा आहे तिथे, नाना पटोले नाही आहेत. पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात, एकदम जरा त्यांची आता तब्येत खराब आहे पण घसा फाडून बोलतात, त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत. आणि विजयराव तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाना गेला फील्ड मध्ये. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो विजयराव, मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. जे शहीद झाले साळसकर, कामटे, ओंबळे, करकरे, या करकरेंना अजमल कसाबची गोळी लागली की नाही अशी शंका तुम्ही निर्माण केली, उत्पन्न केली. आणि तुम्हाला विजय भाऊ शेतकऱ्यांपेक्षा, आपल्या शहीदांपेक्षा दहशतवाद्यांच्या बद्दल एवढी चिंता आणि कणव कशी का असू शकते? खरं म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. करकरे, साळसकर, कामटे, ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण त्याला सोडलं नाही. हा ओंबळे हे शहीद झाले, त्यांच्या शहादतवर तुम्ही शंका निर्माण करता. ही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट इक्बाल रिप्लाय होऊ दे ना, रिप्लाय होऊ दे. काय झालं? तुम्ही बोलले ना, काय झालं? काय तुम्ही बोलले ना, काय झालं ते तर सांगा. आणि म्हणून पण त्यांचा रिप्लाय होऊ दे ना. अध्यक्ष महोदय, रिप्लाय पूर्ण करू दे. अध्यक्ष महोदय तुम्ही नंतर बोला, तुमच्या भाषणामध्ये नाही, तुम्ही नंतर बोला. रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे ना. रिप्लाय पूर्ण होऊ दे. रिप्लाय पूर्ण होऊ द्या. पूर्ण झाल्यावर बघू ना आपण, त्यांचा रिप्लाय तर होऊ दे. कामकाज नियमाप्रमाणे होणार. तुमच्या नियमाप्रमाणे होणार कामकाज. अध्यक्ष महोदय, असं नाही चालत. तुम्ही दरवेळेला असे आरोप करणं योग्य नाही. आपण बसा. विरोधी पक्ष नेते बसा, आपण बसा. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला संपूर्ण न्याय देणार. त्यांना न्याय द्या, संपूर्ण न्याय देणार. आपण बसा. तुमची विजयराव तब्येत ठीक नाही, जास्ती जोरात बोलू नका.
त्रास होईल आम्हाला, तुम्हाला आम्हाला त्रास होईल. तर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोट मधला कन्व्हिक्टेड आरोपी, बरोबर, तो आपल्या लोकांच्या प्रचारामध्ये कसा काय फिरू शकतो? कसा काय फिरू शकतो? देशद्रोही, याचा देखील विचार, ते तुमच्याकडे नाही, तुम्हाला बोलत नाही मी, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी वैयक्तिक कोणी काही घेऊ नये, जे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक देशभक्त म्हणून आपल्या राज्यातले पोलीस त्यांची शहादत झाली, ते शहीद झाले. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा बलिदान त्यांनी दिलं. त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हेच माझं बोलण्याचा तात्पर्य होतं. आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथं तर कोण गेले, पळाले सगळे, मराठी भाषेचा मुद्दा उचलून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याचं काम चालू आहे. आणि केसरकर, आणि लवकरच होईल. तुम्ही होते ना तेव्हा, तुम्ही, हा, तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत. लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत, त्याची माहिती देखील आपण देतोय. आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर करून घेऊ, अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो, बाबा, मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय, आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी, अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती कधी आणणार? ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय. सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत, आणि तिथं लवकरच ही वाघनखं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघनखं, आणि त्या वाघनखाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. आणि लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना ती वाघनखं दर्शनाला ठेवू. आणि जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, शालेय गणवेशचं कुठं आणले रे? आणि कपडे चांगली क्वालिटी, रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी हे बघा, हे जुनं आहे, नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही, ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे, क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी. नाही, त्याला पाठवतो, त्याचा ड्रेस शिवून पाठवतो. आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही. तुम्ही मंत्री सक्षम आहेत, आणि आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार, यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही. बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा, कारण हे पुण्याचं काम आहे. जो ह्याच्यामध्ये दिरंगाई करेल, जो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल, त्याला डायरेक्ट त्याचं काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा.
आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही. मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले, त्याच्या बाबतीत मध्ये त्यांनी डिटेल हे दिलेला आहे. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले, त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न विचारणारे नाही आहे तिथे, तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने ठोस अध्यक्ष महोदय पाऊल उचललेला आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी केलेली आहे. 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असं आपण सर्व सभागृहाने एकमताने ठराव देखील करून आपण पाठवलाय. 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक बैठक लावली होती. मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते, त्यांना देखील सांगितलं, संयुक्त बैठक घेतली. पुन्हा एकदा एकत्रित बैठकीसाठी आम्ही आग्रह धरू आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना आपण 10,000 रुपये निवृत्ती वेतन देत होतो, त्याची रक्कम वाढवून आपण 20,000 रुपये केलेली आहे. आणि सेवा भरतीसाठी अटीची पूर्तता करून सीमा भागातील मराठी लोकांना देखील आपण दिलासा दिलेला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रात आणि मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील तरुणांसाठी जागा राखीव आपण अध्यक्ष महोदय ठेवल्यात. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता विजयराव 1.5 लाख होती, ती कालपासून आपण 5 लाख रुपये केलेली आहे. त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला ती पूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सीमा भागातल्या 865 गावांसाठी देखील ती आपण लागू केलेली आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. तिथल्या पत्रकारांना आधी स्वीकृती पत्र देण्यात येतं. मुख्यमंत्री धर्मादाय निधी देखील त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतला. तिकडच्या शैक्षणिक सार्वजनिक संस्था आहेत त्यांना, आणि मुख्यमंत्री आपला जो निधी आहे मुख्यमंत्री सहाय्य निधी, यामधून देखील अशा काही केसेस येतात त्यांना देखील आपण सीमावासियांना त्या ठिकाणी आपण मदत करतो. अध्यक्ष महोदय, बाकी गोसी खुर्द रवी राणा त्याला तुला मी लेखी देतो, चालेल ना? गोसी खुर्द आणि तिकडचं सगळं विचारलेलं, तर त्याचं आपण 2026 पर्यंत गोसी खुर्दचं काम पूर्ण करणार आहोत. मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही आणि सर्व लोकांना पाणी मिळेल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर नागपूर ते गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली एक्सेस कंट्रोल रस्ता जो आहे तो आपण पुढे नेतोय. ज्या ठिकाणी सिंदखेड राजा शेगाव त्या भूसंपादनामध्ये काही शक्तीपीठ जे आहे आपलं नागपूर ते गोवा, त्याच्यामध्ये देखील काही अडथळे आहेत, काही लोक विरोधात आहेत, काही लोकांनी विरोध केलाय. मी एवढंच सांगतो, समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध करवला गेला, परंतु आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो समृद्धी केला आहे, संमती घेऊन केलेला आहे. याला जर ज्या शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेऊनच करणार, ज्यांचा विरोध असेल तर आम्ही प्रकल्प जोर जबरदस्तीने पुढे नेणार नाही. समजलं की नाही? त्यामुळे मी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काही प्रश्न काही लोकांनी मांडले होते, त्यामध्ये देखील प्रधानमंत्री ग्राम सडक मध्ये 5733 किलोमीटर लांबीचे रस्ते, त्यापैकी 2303 कामं किलोमीटरची झाली आहेत. मुंबई मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपण अध्यक्ष महोदय 28,000 कोटीचे रस्ते आतापर्यंत पूर्ण केलेत. दुसऱ्या टप्प्यात 10,000 किलोमीटरच्या रस्त्यांची 2 वर्षात दर्जोन्नती केली जाईल. या वर्षासाठी 3,643 कोटी तरतूद केलेली आहे आणि ग्रामविकास आणि PWDचं MSSIDC याच्या माध्यमातून देखील अनेक रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय. एक
बच्चू भाऊंनी एक विषय केला होता, दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे, बरोबर ना? ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही, आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आता आपण पंढरपूरच्या आषाढीचं जे केलेलं आहे, आपल्या पंढरपूरला देखील जवळपास आपण 83 कोटी रुपये मंजूर केलेत, म्हणजे मंदिराचं जे काही रिस्टोरेशन आहे त्यासाठी. आणि आपण एक मोठा विकास आराखडा पंढरपूरच्या विकासाचा तयार करतोय आणि पंढरपूरचा पूर्णपणे त्या क्षेत्राचा वारकऱ्यांची मागणी आहे की अतिशय चांगला विकास झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने देखील सरकार प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि हा ते घेऊ आपण. पंढरपूरचा पण आपण मोठा करतोय, ते ताई आपण विचार करू, तुम्ही मला माहिती द्या. नाही, नक्की करू आपण. रिप्लाय होते ना? नाही, त्याचा विचार आपण नक्की करू ताई. यशोमती ताई, बजेटवरती आपण नाही, बजेटच्या चर्चेत बोला ना. बिलकुल करू आपण. आई रुक्मिणी पंढरपूरच्या बरोबर ते पण कौंडण्यपूर या बाबतीत देखील मी माहिती घेतो आणि आपल्याला तिथं काय करायचं ते नक्की करू, त्याच्यामध्ये आपण त्याचा समावेश करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यामध्ये हे जे अर्थसंकल्प आहे तो सर्व समावेशक आहे, सर्वांसाठी आहे, ज्येष्ठांसाठी आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आपण सुरू केलेली आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या यात्रा करणं परवडत नाही त्यासाठी त्यांचं तीर्थक्षेत्र दर्शन घडवून आणण्याचं देखील आपण या ठिकाणी काम करतोय. आणि विजयराव, तुम्हाला नाही लवकर त्याची गरज पडणार, परंतु विधानसभेच्या नंतर काही लोकांना आवश्यकता तीर्थाटन करण्याची पडू शकते, त्याची तजवीज आपल्या सरकारने करून ठेवलेली आहे. तुम्ही आपल्यावर कोणावर घेऊ नका, ज्येष्ठ लोकांनी. तर त्यामुळे त्याचा देखील लाभ आपल्याला नक्की मिळेल. मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, अरे यंत्रमाग धारकांचा, ते एक बाकी राहिलं होतं, जे आपण 1 रुपया आणि 75 पैसे जे केलेलं आहे ते वीज बिलाचं, ते आजच मी फोन केला होता आणि ते ऑनलाईन वगैरे प्रक्रिया रद्द करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ताबडतोब त्यांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे असा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि संजय केळकर यांनी एक, कुठे गेला तुमचा कागद? झालं नाही आहे. वारकरी महामंडळ झाला ना रे, घोषणा झाली, वारकरी महामंडळाची पण घोषणा झालेली आहे. हा यामध्ये जसं आपण रिक्षा टॅक्सी महामंडळ जाहीर केलं त्या धर्तीवर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ, कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत, ते देखील गेल्या 4 वर्षापासून मागणी आपण करताय, ते देखील आपण जाहीर करू, त्यांनाही न्याय देऊ. हे करू. आणि वारकरी धारकरी सगळे आले. आणि म्हणून हे सरकार, मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की काही रेफरन्सेस मी जरूर दिलेत, परंतु कुठेही असं कुणावर हेतवारोप करणे, कुणाला
खाली बघणे, खाली पाडणे किंवा काय कोणाला मानहानी करणे असा कुठलाही माझा हेतू बिलकुल नसतो आणि नाही आहे. त्यामुळे काही विषय आपण स्वतःवर लावून घेऊ नका. शेवटी आपण सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत. तुमचं देखील बाहेर सगळे लोक ऐकतात काय काय सभागृहामध्ये आपण राज्याच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण बोललं पाहिजे. आणि मी नेहमी कुठेही गेलो, परवा देऊला गेलो, आळंदीला गेलो, मला पत्रकारांनी विचारलं काय मागणं केलं. मी बोललो काय मागणं, त्याला सगळं माहीत आहे पांडुरंगाला. फक्त एवढंच आहे, बळीराजावरचं संकट दूर कर, बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, सुखाचे समाधानाचे, आणि या राज्यातल्या जनतेला देखील सुख समाधान आनंद मिळू दे. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला भगिनी, युवा सगळे आले. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, बहीण, लेक आणि युवा हाच आमच्या विकासाचा पॅटर्न नवा. एवढं बोलतो आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता अशी पंढरपूरची वारी आहे आणि सगळे वारकरी आपले त्या ह्याच्यामध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि म्हणून मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला सगळ्यांनाच, या राज्यातल्या जनतेला सुख समृद्धी सगळ्यांना हो, आणि विरोधकांना देखील सद्बुद्धी देवो. फंड पण देणार आणि आपली देखील भरभराट हो, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, हे ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, की जय. प्रस्ताव असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.